कायद्यानुसार द्यावं लागलं असतं। या एकाही मालकाला त्याचा मोबदला मिळाला नाही। ही जमीन सरकारच्या नावाने का झाली तर यांनी त्या जमिनीचे जे काही टॅक्स आहेत किंवा त्याच्यावर असलेली लायबिलिटी आहे सरकारची ती न भरल्यामुळं ज्याला आपण जमिनीचा काय म्हणतो त्याला टॅक्स म्हणतो किंवा मुद्रांक शुल्क नाही ती जमिनीचे जे काही सरकारी टॅक्स लावला जातो ते न भरल्यामुळं या जमिनी सरकारने जमा केल्या होत्या। पण जिल्हाधिकाऱ्यांनी ढालेंच्या नावाने गायकवाडांच्या नावाने 7/12 तयार करण्याचे आदेश दिलेत, फेरफार करण्याचे आदेश दिले। ही खरा म्हणजे मूळ मुद्दा असा येतो की मूळ मालकाला विश्वासात न घेता टायटल क्लिअर नसताना या तेजवानींनी पॉवर ऑफ अटर्नीच्या भरोशावर हे जे बिल्डर आहेत, ज्या बिल्डरचं नाव आहे अमेडिया एंटरप्राइजेस LLP तर्फे दिग्विजय अमरसिंह पाटील आणि त्या कंपनीमध्ये दुसरं नाव आहे पार्थ पवार भागीदार। ही जमीन जर टायटलच क्लिअर नाही, 7/12 जर सरकारच्या नावानं आहे किंवा त्या केंद्रीय कुठली ती कमिटी आहे त्या नावाने आहे, असं आपले केंद्रीय एक कंपनी आहे किंवा ऑफिस आहे त्या नावाने जर असेल तर याची सेल डीड झाली कशी, केली कशी? म्हणजे मुळात प्रकरण इथून सुरुवात होतो की माझ्या नावाने 7/12 नाही, ते न बघता प्रॉपर्टी क्लिअर नसताना काल जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की अजूनही 7/12 वर नाव हे सरकारचंच आहे। या संदर्भात यापूर्वी या सगळ्या मंडळीकडे याच पार्थ पवार आणि कंपनीचे काही जवळचे बिल्डर गेले होते। त्यांनी ही जमीन मागितली होती। त्यांनी सांगितलं की आमच्या नावाने जमीन होऊ द्या, मग आम्ही खरेदी विक्रीचा व्यवहार काय ते करू। हे हातात न आल्यामुळं या सगळ्यांनी त्या तेजवानी नावाच्या बिल्डरला पकडलं, शीतल तेजवानी, आणि ही खरेदी विक्री करून घेतली। मुळात हा व्यवहारच पहिल्यांदा रद्द होण्याची आवश्यकता आहे, कारण जमिनीचा मालक सरकार आहे, खरेदी विक्री होऊ शकत नाही। हा 420 गुन्हा आहे। पहिल्यांदा यांच्यावर 420 अंतर्गत या दोघांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे। ही फसवणूक आहे, सरकारच्या जमिनीची परस्पर विक्री करणं। आता इथे खरं म्हणजे ईडी CBI काय झोपले आहेत का ही लक्षात घेतलं पाहिजे। अशा व्यवहारामध्ये त्वरित लक्ष घातलं पाहिजे। हे प्रकरण इतकं मोठं आहे की यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं। आणि 300 कोटीच्या व्यवहारामध्ये केवळ एक की IT पार्कचा रिझोल्युशन ही कमिटी आपली ही भागीदार कंपनी एक रिझोल्युशन पास करते आणि त्या भरोशावर मुद्रांक शुल्क माफ केला जातो, हा तर पराकोटीचा अपराध आहे। म्हणजे 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हे जे लोकांनी 24 तासात परवानगी दिली, खरं म्हणजे IT पार्कसाठी रीतसर त्या जमिनीवर रिझर्वेशन पाहिजे, त्या अमुक कारणासाठी ते लावून घ्यायला पाहिजेत, ते केले गेलं नाही। फक्त खरेदी व्यवहार झाला आणि एकाने आम्ही IT पार्क टाकतो म्हणून एक ठराव पास केला कंपनीनं आणि त्या भरोशावर त्याला एवढा मोठा 21 कोटीचा एक्झम्पशन दिला जातो, माफी दिली जाते। म्हणजेच यामध्ये किती मोठा गैरव्यवहार सरकारच्या माध्यमातून होतो आहे मी मुद्दाम सांगेल। आणि त्यासाठी त्याला जी काही परमिशन 24 तासात दिली ते उद्योग संचालनालय हे सुद्धा गुन्हेगार आहेत।
त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणे अपेक्षित आहे. अपेक्षित नाही, कारवाई झालीच पाहिजे. तुम्ही कुठलीही कमिटी जर आपली कुठलीही कंपनी जर ठराव पास केल्याबरोबर त्याला जर तुम्ही मुद्रांक शुल्काची माफी देत असाल तर हे कुठल्याही नियमाला धरून नाही, कुठलीही फाईल नाही. मी काल सांगितलं राफेलच्या स्पीडनी ही फाईल फिरली. या मुंडवा परिसरामध्ये अशाच पद्धतीनं महारवतनाच्या जागा, क्लास 2च्या जागा या ज्यावेळेस एग्रीकल्चर पर्पजसाठी दिल्या होत्या त्यांना, कृषी वापरासाठी, त्याचा वापर जर कमर्शियल करायचं असेल, रेसिडेन्शियल करायचं असेल तर त्या जमिनीला भोगवटदार वर्ग 1 केल्यानंतर करायचं प्रोव्हिजन काय आहे की ते करू नये असंच आहे. आणि ते 2च वर्ग राहील. आणि ज्या ज्या वेळेस त्या जमिनी सरकारच्या जमिनी त्याचं रजिस्ट्रेशन किंवा त्याची खरेदी विक्री होत असेल तर कमर्शियल वापरासाठी 75% प्रत्येक खरेदी विक्रीच्या वेळेस तो सरकारचा नजराना भरावा लागतो. परंतु या पुण्यामध्ये आतापर्यंत अशा प्रकारचा कुठल्याच प्रकारचा परवाना आपला नजराना भरला गेला नाही. मी जिथे काम करतो आहे, मी लोकलेखा समितीचा अध्यक्ष म्हणून असे पुण्यातील जवळपास 50 प्रकरणं माझ्याकडे सुनावणीसाठी आलेत किंवा एजीनी त्यामध्ये पॅरा काढलेला आहे की इथे मुद्रांक शुल्काची चोरी झाल्याची त्या संदर्भातली साक्ष आमच्याकडे सुरू आहे. अनेक प्रकरणं त्यामधून येत आहेत. इथेच शासनाचा करोडो रुपयाचा महसूल या पुण्यामध्ये बुडालेला आहे, लूट केली आहे, चोरी केली आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे. या प्रकरणामध्ये 100% हे कंपनीचे लोक, हा तेजवानी मालक नसताना आज एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीची ज्याचं व्हॅल्युएशन मार्केटमध्ये 1800 कोटीच्या जवळपास आहे, आत्ताचे दर पाहिले तर मार्केट दराप्रमाणे 1800 कोटी रुपयाची ही मालमत्ता, मालकाचा पत्ता नाही, सरकारी जमीन खरेदी विक्री करून घशात घालण्याचा प्रयत्न सत्तेमधील बसलेल्या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादामुळं. आता मला देवाभाऊंना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सत्ता टिकवण्यासाठी ते दुर्लक्ष करणार, सत्तेतल्या भागीदारांना वाचवण्यासाठी दुर्लक्ष करणार आहात का, की यावर कारवाई करणार आहात? हा प्रश्न मी मुख्यमंत्र्यांना विचारतोय. अशा पद्धतीनं पुण्यामध्ये जर यावर एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार केली ते मग SIT ने फार काही साध्य होईल असं मला वाटत नाही. आणि या संपूर्ण प्रकरणाची पुण्यातल्या जमिनीची माहिती घेतली तर किमान 1 लाख कोटी रुपयाचा या जमिनीचा घोटाळा समोर आल्याशिवाय राहणार नाही. 1 लाख कोटी रुपयाचा एवढं मोठं प्रकरण, एवढे मोठे प्रकरण पुण्यामध्ये केले गेले आहेत, घोटाळे केले गेले आहेत. आणि सांगतात पार्थ पवार मी घोटाळाच केला नाही. अरे घोटाळा केलाय बाबा, तुमच्या नावाने ही जमीनच नाही, सरकारी जमीन ज्यांनी विक्री करून दिली त्याच्या नावाने टायटलच क्लिअर नाही. त्यामुळं नियमानुसार आहे असं पार्थ पवार म्हटलं. कुठला नियम लागू आहे सरकारी जमीन खरेदी करायचा? एखाद्याने पॉवर ऑफ अटर्नी केली आणि त्याच्याकडून जमिनी खरेदी केली, कारण मूळ मालक आता या हक्कापासून वंचित आहे. ही जमीन तेथील महारवतनाच्या मालकीच्या वारसदारांच्या नावाने करून देण्याची आवश्यकता आहे. त्यांची मागणी आहे. त्याच्या संदर्भात फेरफार झाले आहेत पण टायटल क्लिअर झाले नाही. फेरफारचे आदेश झाले. 2020 ला जिल्हाधिकाऱ्यांनी हे ढालेच्या नावाने, राजू ढालेच्या नावाने 2020 पर्यंत फेरफार सुरू झाला. फेरफारचे ऑर्डर झाले.
पण टायटल क्लिअर झालं नाही. म्हणजे मूळ मालक जे आहेत ते 300 पूर्ण वारसाने आलेले यांच्या नावाने ती जमीन केली गेली पाहिजे. हे मूळ मालक आहे. कारण लँड एक्विजिशन मध्ये नियमबाह्य पद्धतीनं महारवतनाच्या जमिनी केल्या गेल्या आहेत आणि त्या जमिनीचा वापर कुठलेच केला गेलेला नाही. अजूनही 50 वर्षापासून ती जमीन तशीच आहे. या सगळ्या घोटाळेबाजावर त्वरित गुन्हे दाखल झाले पाहिजेत. फेरफारचा आदेश आपला सेल्लीट जी झाली, विक्री खत झालं, जे साठेखत म्हणतात तिकडे पुण्यात, ते रद्द झालं पाहिजे आणि मूळ मालकांना ती जमीन, महारवतनाची जमीन, त्या मूळ महार वतन जे काही आपले समाज आहे त्या लोकांच्या नावाने ती जमीन केली गेली पाहिजे आणि हे तातडीनं करावी अशी आमची मागणी आहे. याकरता काँग्रेस आंदोलन करणार याची भूमिका नाही, आता आम्ही एक 2-3 दिवसामध्ये मी पुण्यात जाणार आहे आणि पुण्यामध्ये सर्व जमिनीची माहिती मी घेऊन मग आम्ही आमचा निर्णय घेऊ. आमच्याकडे जी माहिती आली आहे आत्ताच त्यातील वारसाची या संदर्भात काही लोक मला भेटलेले आहेत. मी त्यांनाही पुढे आणणार आहे, पण आज नाही आणत. मला यातले काल काही लोक तिकडे पोहोचले होते. ही हेराफेरी जी झाली, ही बनवाबनवी झाली, हा काही चुकीचा आणि बोगसपणा झाला. हा स्कॅम मोठा आहे ज्याचा शीतल तेजवानीचा संबंधच नाही, फक्त पॉवरचा संबंध आहे. आणि ती जागा मुळात टायटल क्लिअर नाही, सरकारी जागा आहे आणि टॅक्स चोरी करताय, स्टॅम्प ड्युटी चोरी करताय. हा 300 कोटीचा व्यवहार कोणाच्या नावाने झाला? ट्रान्सफर पैसे 300 कोटी व्हाईटचे ट्रान्सफर झाले का की कागदावरच आहेत? हे अनेक प्रश्न त्या ठिकाणी येणार आहेत. त्याची सगळी माहिती आम्ही घेतो आहोत आणि मग पुन्हा पुण्यामध्ये गेल्यानंतर त्यावर सविस्तर आम्ही बोलणार आहोत. महसूल मिळाला तर शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि लाडकी बहिणींचा जो काही निधी आहे तो निघू शकतो इतका मोठा. आज 21 कोटी रुपये स्कॅम चोरी करताय. दुसरीकडे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री सांगतात की तिजोरीत खडखडाट आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी हा काही पर्याय आहे का? हे वारंवार मागतात. आज केली तर पुन्हा उद्या तयार होतात. म्हणजे तुम्हाला 21 कोटी रुपये चोरीसाठी टॅक्स आपला स्टॅम्प ड्युटी बुडवण्यासाठी तुम्हाला काही वाटत नाही. माझं स्पष्ट मत आहे की केवळ पुण्यात हे घोटाळे शोधले तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होईलच, पण त्याबरोबर शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयाची मदत सुद्धा करता येईल. भाऊ, महाराष्ट्रातला शेतकरी संकटात असताना कृषी मंत्र्यांचा रवी भवनचा बंगला रिपेअरसाठी 1 कोटी 9 लाख रुपयाचा खर्च आहे. नितीन राऊत यांनी या सगळ्या भ्रष्टाचाराची SIT चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. तुमचं काय मत? एकीकडे तिजोरीत खडखडाट म्हणून सांगायचं, दुसरीकडे शक्तीपीठ बांधायचं, तिसरीकडे मंत्र्यांचे बंगले सुसज्ज करायचे आणि शेतकऱ्यांना सांगायचं 32,000 कोटी दिले. अरे किती खोटं बोलताय तुम्ही. सरकार म्हणून तुमच्या तोंडात किडे पडतील, किडे. एवढं सरकारची फसवणूक तुम्ही करताय. कुठे आहेत 32,000 कोटी? मी काल माहिती घेतली चंद्रपुरामध्ये ज्या शेतकऱ्यांना मदत दिली गेली 2,000 रुपयाची, 1,000 रुपयाची, 300 रुपयाची मदत आहे. ते मी घेणार आहे पुढे. आज हा विषय मला इथे काढायचा नाही, उद्याला मी तो विषय आणणार आहे. आणि तुम्ही मनरेगाचे पैसे त्याच्यात धरले 32,000 कोटीमध्ये, जवळपास 12,000 कोटी मनरेगाचे, केंद्राचे पैसे दीर्घकालीन. तुम्ही मला सांगा की जूनमध्ये जर कर्जमाफी होत असेल तर शेतकऱ्यांच्या बोकाणीवर जे काही कर्ज आहे आणि कर्जाचं पुनर्गठन, जुनं आणि नवं कर्ज, हे मार्चमध्ये होत असतं फायनान्शियल इयरमध्ये. त्या संदर्भात सरकारची भूमिका काय आहे? हे कर्ज नव्यानं त्या शेतकऱ्यांना मिळणार नाही आणि नव्यानं घेतलेलं कर्ज ते सुद्धा माफ होणार आहे का? तर हे सगळी जे काही फसवणूक आहे शेतकऱ्यांची, हे आता उघड झालेली आहे. त्यामुळे मंत्र्यांचे बंगले सुसज्ज करायला, तेही 4 दिवसासाठी मंत्री येतो, 8 दिवसासाठी येतो. अधिवेशन किती दिवसासाठी चालतो? 8-10 दिवसासाठी जर मंत्री इकडे येत असेल विधान अधिवेशनासाठी,
तर एक त्यांना हॉटेलमध्ये द्या ना, व्यवस्था करा. झोपायची जर सोयच करायची आहे तर इथल्या 5 स्टार हॉटेलमध्ये करा. पण मंत्र्यांच्या बंगल्यावर उधळपट्टी करणं म्हणजेच शेतकऱ्यांचा पदोपदी अपमान करणं आहे असा त्याचा अर्थ होतो. हे केवळ शेतकऱ्यांसाठी बोलघेवळेपणा करतात, पण शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभं राहण्याची यांची मानसिकता नाही, हे आता स्पष्ट झालेलं आहे. तयारीवर जो भ्रष्टाचार होता त्याची SIT चौकशी करा असं नितीन राऊत म्हणालेले आहे. तुम्हाला तसंच वाटतं काय? या काय SIT? आतापर्यंत राज्यामध्ये 138 SIT पेंडिंग आहे, याचा रिपोर्टच आला नाही. SIT म्हणजे सरकारच्या अडथळे दूर करण्यासाठी काढलेला मार्ग आहे असं मी समजतो. SIT म्हणजे विरोधकांना, आता बँकेची SIT स्थापन झाली, SITचा नोटीस बोगस आमच्या संचालकाकडे नेऊन दाखवला गेला चंद्रपूर DCC बँकेमध्ये, आणि त्यांना सत्ताधाऱ्यांच्या बाजूला वळवलं गेलं घाबरून. असा वापर SITचा करायचा? मी सांगितलं 138 SIT झालेल्या आतापर्यंत त्यांचा रिपोर्टच आला नाही आणि कारवाई झाली नाही. त्यामुळं या लोकांवर चौकशी करा, कारवाई करा. आणि हे जे काही करतात, आता यामध्ये 1 कोटी रुपयामधून किती कोटी लागणार आहेत, किती लाख लागणार आहे? 5-25 लाखामध्ये गुंडाळून जातील. 1 कोटीमध्ये तर नवा बंगला होतो. त्यामुळे एक खाण्यासाठी नवा धंदा आहे. आणि मंत्र्यावर उधळपट्टी ही केवळ मंत्र्यांना खुश करण्यासाठी आहे की त्यांच्या सोयीसाठी आहे की शेतकऱ्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी आहे, याचं उत्तर सरकारकडेच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता होणार, महायुतीमध्ये सगळेच पक्ष एकमेकांसमोरासमोर लढण्यासाठी तत्पर दिसतात. कोणी कोणासोबत युतीमध्ये जायला तयार नाही. कार्यकर्त्यांच्या नावाने एकमेकांच्या विरोधात एकमेकांचे पक्ष दाबले जातात. मात्र भाजप हा धूर्त आणि चालू लोकांचा पक्ष आहे. हे आमचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात त्याप्रमाणे हा पक्ष म्हणजे दुसऱ्या पक्षाला गिळणारा राक्षस आहे. ते चेटकीन म्हणतात, पण मी राक्षस म्हणतो. दुसऱ्या पक्षाला सोबत घेऊन संपवणारा पक्ष आहे. बिहारमध्ये सुद्धा तीच तयारी झाली. नितीश कुमाराच्या खांद्यावर बंदूक ठेवून घुसलेत, जसं शिंदेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून घुसलेत महाराष्ट्रात, वापर केला, तसंच आता तिथे सुद्धा होणार आहे. मूळ विषय असा आहे की वेगवेगळे 3ही पक्ष लढत आहेत. त्या पक्षाची स्ट्रॅटेजी अशी केलेली आहे भाजपनी की या सर्व पक्षांशी अलायन्स करायची नाही, युती करायची नाही. आणि विरोधकांची मतं जरा उदाहरणार्थ झाली तर अजित पवारांची मतं, पक्षांची मतं, अजितदादा पवार यांचं जे काही पक्ष आहे ती सेक्युलर म्हणून मिळवतात आणि सेक्युलर पक्षाला छेद देऊन काँग्रेसचं नुकसान करायचं हा त्यामागचा उद्देश आहे. पण जनता हुशार आहे की जातीवादी धर्मांध शक्तीशी हातमिळवणी करणारे सेक्युलर कसे होऊ शकतात हे लोक ठरवून आहे. दुसरा एक आहे की शिंदेंच्या बरोबर युती करायची नाही, कारण त्यांच्याबरोबर युती केल्यास यांचं नुकसान होईल आणि उद्धव ठाकरेंजीच्या बरोबर जो काही मतदार आहे तो विभाजित करण्याचा तो मागील प्लॅन आहे. आणि ह्यांच्यामध्ये सगळ्यांना आपसात लढवून स्वतःची पोळी आणि सत्ता मिळवण्यासाठी हा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे. लढू द्या, जनता यांना माफ करणार नाही. शेतकरी संकटात आहे, शेतकरी राग चिरलेला आहे, बेरोजगार आहे, महागाई वाढलेली आहे, महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. यातून एक नक्की होणार आहे की जनता यांचा बदला घेईल. कितीही पैसे वाटा, कितीही खर्च करा, तुम्हाला यावेळेस जनता निवडून देणार नाही, हे जनतेने निर्धार केला. कामठी येथील दुबार मतदार यादीवरनं जे आहे आपण राहुल गांधींनी टीका केली होती, त्यानंतर आता भाजपकडून टीका करण्यात आली. तिथे जे उमेदवार होते आपले सुरेश भोयर, त्यांचे दुबार या मतदार यादीमध्ये नाव आहेत, अशा पद्धतीची बीट आता भाजपकडून असेल ना, तेच तर काढा म्हणतो ना. काल राहुलजींनी जे प्रेझेंटेशन दिलं त्यामुळं तो बामच होता. बेईमानी करून निवडणुका तुम्ही जिंकल्यात हे आता सिद्ध झालं आहे ना. सुरेश भोयरचं नाव डबल असेल, सुरेश भोयर दुसरा असू शकतो. एक सुरेश भोयर काही एकटाच नावाचा माणूस नसतो, त्यामुळे त्यांचं नाव दुबार आहे म्हणून तेवढं एक उदाहरण दाखवायचं. तुम्ही तिकडे ब्राझीलचे मॉडेल आणून तिचं नाव फोटो चिपकवता आणि तिच्या नावाने दुसऱ्यांकडून मतदान करून घेता 10-10 बुथावर. त्यावेळेस तुम्हाला लाज वाटत नाही. राहुल गांधींनी सगळं उघड केलेलं आहे. हे सरकारच असंविधानिकपणे आलेलं आहे, मताची चोरी करून आलेलं आहे. हे आता लपून राहिलं नाही. लहानशा पोराला सुद्धा आता एक कळून चुकलं आहे
ज्याला मतदानाचा अधिकार नाही त्यालाही कळलंय की मोदी सरकार वोट चोर आहे, मतांची चोरी करणार आहे. हरियाणाची सत्ता तशीच घेतली, महाराष्ट्राची सत्ताही तशीच घेतली. हे लपून राहिलेलं नाही, पूर्ण पुराव्यासह हे दिलेलं आहे. आणि त्यांनी जे मांडणी केली त्याचं उत्तर भाजपकडे नाही, म्हणून असे काहीतरी तकलादू विषय काढून त्याला बगल देण्याचा प्रयत्न आहे. थँक्यू. ये करीबन 1800 करोड़ का घोटाला है. ये जमीन महार वतन की जमीन है. ये जगह को कोई खरीदी खत नहीं बना सकता है, क्योंकि टाइटल इस जगह का क्लियर नहीं है. मूल मालिक के नाम से फेरफार का ऑर्डर, उसको ट्रांसफर करने का ऑर्डर या रिकॉर्ड में बदल करने का ऑर्डर कलेक्टर ने 2020 तक दिया है. अब ये इस स्थिति में इस जमीन का व्यवहार करके ये जो कंपनी है, इन कंपनी ने पार्थ पवार की और उनके पार्टनर की जो कंपनी है, इन्होंने हेराफेरी की है. ये 400 BC की है और इनके ऊपर ये जो भी किया है इनके ऊपर कार्रवाई होने की आवश्यकता है, ऐसा मुझे लगता है. ये जमीन का व्यवहार रद्द होना चाहिए, मूल मालिक को जमीन देना चाहिए, जो मूल मालिक है उसके नाम से जमीन होना चाहिए. और सरकार ने इसमें हस्तक्षेप करके जिन्होंने ये घोटाले को साथ दिया है, चाहे वो रजिस्ट्रार से लेकर तो स्टैम्प ड्यूटी में एग्जम्पशन देने की जो ऑर्डर किया है, इन सबके ऊपर 420 के तहत गुना दाखल होना चाहिए. ये हमारी मांग है. कल राहुल गांधी ने प्रेस कॉन्फ्रेंस में वोट चोरी का मुद्दा लिया है. बिहार के चुनाव के कुछ दिन पहले ये वोट चोरी का मुद्दा किया. मेन मुद्दा साइड में रख के वोट चोरी का मुद्दा सामने ला रहे हैं. वोट चोरी हुई है ना, जैसे अभी बिहार में वो करने जा रहे हैं. वो बिहार में दिखाए ना लोगों को, किन लोगों के वोट उसने वोटर लिस्ट से निकाल दिया है. ये क्या बेईमानी नहीं है क्या? जो जिस वोटर के, कांग्रेस के वोटर के नाम या आपके पुरोगामी विचारों के नाम जो है, जो कांग्रेस आरजेडी को वोट देते थे, ऐसे ही लोगों को निकालकर इन्होंने जो रास्ता अपनाया, ये वोट चोरी है. उन्होंने हरियाणा में जो किया, 25 लाख वोट बगल के राज्य से डुप्लीकेशन करके, ट्रिप्लीकेशन करके डाला. इससे स्पष्ट हो चुका है वोट चोरी करके ही उन्होंने सत्ता हथियाई है. ये ईमानदारी से सत्ता उनको मिली नहीं है, पावर नहीं मिला है. वहां का सीएम ये कहता है कि जब पूरे के पूरे सर्वे हरियाणा के खिलाफ में थे, रूलिंग पार्टी के भाजपा के खिलाफ में थे, तब वो उनके वहां के बीजेपी लीडर कहते हैं कि सब यंत्रणा हमारे हाथ साथ में है, सब व्यवस्था हमारे हाथ में है, हम लोग भारी बहुमत से एक तरफा चुनाव जीतने वाले. तो दिखा आइडिया, 17-18 सीट बता देते हरियाणा के अंदर बीजेपी के, और हमको क्लियर मेजॉरिटी 56 दिखा रहे थे. उसमें ये उल्टा कैसे हुआ? ये वोट चोरी करके हुआ है. इसका एविडेंस के साथ पूरा कल प्रेजेंटेशन राहुल जी ने प्रेस के माध्यम से रखा. और ये सही है कि बेईमानी करके डेमोक्रेसी को खत्म करने के लिए इस तरह का चोरी करके, वोट चोरी करके सरकारें बनाई जा रही है और सत्ता को आसीन होते जा रहे हैं. बिहार चुनाव में जो तेजस्वी यादव ने अभी तक वोट चोरी का मुद्दा नहीं उठाया, राहुल गांधी के नहीं, वो तो आज तो देखिए, तेजस्वी जी तो राहुल जी के तर्ज पर ही चल रहे हैं. उनका ड्रेस कोड भी बदल गया, आप सब देख रहे हैं, तो क्या मुद्दा नहीं है. हाँ, उन्होंने तो टी शर्ट पहनकर अभी तो पूरा प्रचार में खुद को राहुल जी के साथ में कंधे से कंधा मिलाकर काम कर रहे, दोनों नेता अलग. तो वोट चोरी के पूरे रैली में भी तेजस्वी जी थे, तो वो विषय है ही नहीं. मुंबई बीजेपी प्रमुख अमित साटम ने फिर एक बार ट्वीट करके ये बोला है कि मुंबई में अगर कोई खान या मुस्लिम तोपा गया तो बर्दाश्त नहीं किया. तो ये कहां से आया इसके दिमाग में? कीड़ा कहां से घुसा अमित साटम के दिमाग में? ये खान का कीड़ा कहां से घुसा? ऊपर से घुसा या नीचे से घुसा? ये किसने घुसा, किसने डाला उनके? इस तरह की बातें कर वोटों का पोलराइजेशन करना हिंदू मुस्लिम में. उद्धव ठाकरे ने कहा खान वहां पे मेयर होने वाले, कांग्रेस ने कहा खान मेयर होने वाला है. किसने कहा? किसके दिमाग से आया? किसी ने बोला? ये खुद ही बोलते जा रहे हैं खान अगर मेयर बनेगा तो सहन नहीं करेंगे हम लोग, ये खान की विचारधारा ये देश विरोधी होती है. अरे ये जो बकवास बातें किया जा रहा है, इनके ऊपर तो गुनाह दाखिल होना चाहिए. अमित साटम के ऊपर किसी धर्म के खिलाफ, किसी जात के खिलाफ इस तरह की बातें करना,
और दोनों धर्मों में जाति में ये जहर घोलना, इस तरह की बातें जो है ये विकृत मानसिकता का लक्षण है, ऐसे मैं मानता हूं।